आता पूजेला सुरुवात करण्यापूर्वी चौरंग कसे ठेवावा वगैरे हे सर्व माहिती दिलेली आहे. आता पूजा करण्याकरता पती आणि पत्नी अथवा एकटीच व्यक्ती या ठिकाणी पाटावर बसू शकते. एकटीच व्यक्ती म्हणजे पती जर पूजेला बसणार असतील तर त्याने स्वतःच्या कपाळाला लाल गंध उभे लावून घ्यावे. पत्नी जर सोबत बसलेली असेल तर तिनेही स्वतःला हळद कुंकू लावून घ्यावे. अथवा घरात जर आणखीन कोणी सुवासिनी असेल तर त्या सुवासिनीने पुरुषाला वर सांगितल्याप्रमाणे लाल गंध उभं लावावं, सुवासिनीला हळदी कुंकू लावावं. नंतर कुंकुमतिलक करणाऱ्या सुवासिनीला पूजेला बसलेल्या सुवासिनीने हळद कुंकू लावावं, पुरुषाने विडा द्यावा आणि या दोघांच्या पैकी जे कोणी लहान असतील त्यांनी नमस्कार करावा. पद्धत असेल तर पूजेला बसणाऱ्या पतिपत्नीला कुंकू लावणाऱ्या सुवासिनीने ओवाळावे. पूजेला बसणाऱ्या सुवासिनीची ओटी भरण्याचीही काही ठिकाणी पद्धत आहे. अर्थात ही पद्धत ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे आपण वागायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर पूजा करणाऱ्या व्यक्तीने आचमन करावे. आता आचमन करावे म्हणजे काय, तर पहिली जी 3 नावं आहेत या 3 नावाने डाव्या हातात पळी घेऊन पळीत पाणी घेऊन ते आपल्या उजव्या हातावर घ्यायचं आणि सबंध हाताचा जो तळवाचा भाग आहे मुख्य आरंभीचा त्या ठिकाणाहून ते पाणी प्यायचं आहे. अशी 3 वेळेला पाणी प्यायल्यानंतर मग 4थ्या नावाच्या वेळेला हात धुवायचा आहे आणि असं 2दा आचमन करायचं आहे. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः हात धुवावा. गोविंदाय नमः, पुन्हा केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः पुन्हा हात धुवावा आणि नंतर हात जोडून बसावं. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः. उजव्या हातात अक्षता घ्यायच्या आणि गणपतीचं स्मरण करायचं. आणि गणपतीचं स्मरण झाल्यानंतर चौरंगाच्या खाली 3 विडे ठेवलेले आहेत. त्या 3 विड्यापैकी मधल्या विड्यावर गणपतीचं स्मरण करून अक्षता ठेवायच्या आणि नमस्कार करायचा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. यन्निर्जरासुरनरा अखिलार्थसिद्धे भूर्यन्तराय हतये नुदिनं नमन्ति तं भक्तकामपरिपूर्णकल्पवृक्षं भक्त्या गणेशमखिलार्थदमानतोऽस्मि. महागणपतये नमः. प्रार्थनापूर्वकताम्बूलं समर्पयामि, नारिकेलफलं च समर्पयामि, नमस्करोमि. पुन्हा हातात अक्षता घ्यायच्या आणि आपल्या कुलदेवतेचं स्मरण करून डाव्या हाताकडला जो दुसरा विडा आहे त्याच्यावर अक्षता व्हायच्या. सुवासिनीने कुलदेवतेचं स्मरण करून हळदी कुंकू व्हायचं आणि दोघांनी नमस्कार करायचा. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृते भद्रायै नियताः प्रणतास्मतां. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आपली जी कुलदेवता आहे तिचंही स्मरण करायचं. जी कोणती कुलदेवता असेल त्या कुलदेवतेचं स्मरण करून पुन्हा त्याच विड्यावर अक्षता ठेवायच्या. श्री कुलस्वामी कुलदेवतायै नमः. प्रार्थनापूर्वकताम्बूलं नारिकेलफलं च समर्पयामि, नमस्करोमि. आता उजव्या हाताला आणखीन एक 3रा विडा जो ठेवलेला आहे त्या ठिकाणी क्षेत्रपाल आणि वास्तुदेवता यांच्याकरता अक्षता वाहून नमस्कार करायचा. क्षेत्रपालदेवताभ्यो नमः. प्रार्थनापूर्वकताम्बूलं नारिकेलफलं च समर्पयामि. पुन्हा अक्षता व्हायच्या. वास्तुदेवतायै नमः. प्रार्थनापूर्वकताम्बूलं समर्पयामि, नमस्करोमि. आता हे जे आपण 3 विडे ठेवलेले आहेत, पहिल्यांदा गणपतीचा, कुलदेवतेचा, कुलस्वामिनीचा असा आणि नंतर क्षेत्रपाल वास्तुदेवतेचा, ह्या सर्व विड्यावर अक्षता ठेवली त्याच क्रमाने पळीनी पाणी व्हायचं आहे.
महागणपतये नमः. प्रार्थनापूर्वकताम्बूलं समर्पयामि. कुलस्वामी कुलदेवताभ्यो नमः. क्षेत्रपालवास्तुदेवताभ्यो नमः. प्रार्थनापूर्वकताम्बूलं समर्पयामि. नमस्करोमि. आता मधला जो विडा आहे आपण गणपतीला ठेवलेला आहे, गणपतीचं स्मरण करून तो विडा, त्याचप्रमाणे नारळ जो आहे तो उचलायचा आणि देवापुढे, आपल्या घरातल्या देवांपुढे नेऊन ठेवायचा. तो ठेवत असताना नारळाची शेंडी जी आहे ती देवाकडे करायची आहे. घरातल्या देवांना हळदी कुंकू व्हायचं. दोघांनी देवांना तसंच घरातील मोठ्या व्यक्तींना नमस्कार करायचा. अर्थात या व्यक्ती जर त्या ठिकाणी नसतील तर त्यांचं स्मरण करून नमस्कार करायचा आणि सर्वांना नमस्कार करून झाल्यानंतर पुन्हा ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत त्या ठिकाणी येऊन बसायचं आणि हातात अक्षता घेऊन देवादिकांना नमस्कार करायचा आहे. श्रीमन्महागणाधिपतये नमः. लक्ष्मीनारायणाभ्यां नमः. उमामहेश्वराभ्यां नमः. शचीपुरन्दराभ्यां नमः. मातापितृभ्यां नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. आदित्यादिनवग्रहदेवतासहित श्री सत्यनारायणाय नमः. अविघ्नमस्तु. हातात अक्षता आहेतच आणि त्या अक्षतासह नमस्कार करून देवदेवतांचं स्मरण करायचं आहे. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः. लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः. धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि. विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाममङ्गलं. येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्रिवं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः. येषामिन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः. विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्तुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः देवादिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनाः. आता याच्यानंतर आपल्याला हात जोडलेल्या स्थितीतच देश काल ऋतू मास तिथी वार वगैरे इत्यादिकांचा उच्चार करायचा आहे. पण हा उच्चार आपल्याला माहिती नसल्यामुळे किंवा क्रम माहिती नसल्यामुळे शेवटी जो एक श्लोक आहे तो मी या ठिकाणी म्हणणार आहे. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे कृष्णाविन्योत्तरे तीरे शालिवाहनशके. याच्या पुढचा जो भाग आहे, कोणतं संवत्सर आहे, कोणता ऋतू आहे, कोणता महिना आहे, याकरता एक सामुदायिक कोणत्याही दिवसाकरता म्हणून एक श्लोक आहे तो या ठिकाणी म्हणणार आहे. तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं विष्णुस्सर्वं विष्णुमयं जगत्. शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशिस्थानस्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकरण एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. आता उजव्या हातात अक्षता आहेत, त्यात अक्षतामध्ये पळीनी पाणी घ्यायचं आणि पुढचा संकल्प म्हणायचा आहे. जर शक्य झालं तर म्हणायचा, नाही तर नुसता ऐकायचा. आणि त्यानंतर सांगितलं म्हणजे हातातील अक्षतांच्या सहवर्तमान आपल्या समोरच्या ताम्हणात पाणी सोडायचं आहे. आपले गोत्र माहिती असल्यास त्या गोत्राचा उच्चार करायचा आहे. अमुक गोत्रोत्पन्नः, स्वतःचं नाव. अमुक वर्मा अहम म्हणायचं पुढे. मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त
फल प्राप्त्यर्थम अस्माकं सकल कुटुंबानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य सकल ऐश्वर्य प्राप्त्यर्थम सकल पीडा परिहारार्थम शारीरिक मानसिक आर्थिक क्लेश निवारणार्थम मनसेप्सित सकल कामना सिद्ध्यर्थम शारीरिक मानसिक वाचिक सुख प्राप्त्यर्थम अद्य श्री सत्यनारायण देवता प्रीत्यर्थम. मनातील इच्छा जी आहे ती या ठिकाणी मनातल्या मनात उच्चारून पूर्वसंकल्पित अद्य यथा ज्ञानेन यथा मिलित उपचारैः षोडश उपचारैः सत्यनारायण देवता प्रीत्यर्थम पूजनम अहम. हातातल्या अक्षतांसह पाणी सोडायचं आणि करिष्ये म्हणायचं. करिष्ये पुन्हा 4 वेळा पाणी सोडायचं. निर्विघ्नार्थम महागणपतीपूजनम कलश घंटा शंख दीपपूजनम तथा च वरुण नवग्रह गणपत्यादिदेवतानां अष्टौ लोकपालदेवतानां स्थापनं पूजनंच करिष्ये. यानंतर आपल्याला प्रथम गणपतीची पूजा करायची आहे. आता ही गणपतीची पूजा करत असताना काही ठिकाणी गणपतीची मूर्ती वापरतात, काही ठिकाणी सुपारीच ठेवतात, तर काही ठिकाणी नारळाचाही उपयोग करतात. ज्या ठिकाणी आपल्याला नारळावर गणपतीचं पूजन करायचं असेल त्या ठिकाणी तो नारळ जो आहे त्याची शेंडी आपल्याकडे करून मग त्या नारळाची गणपती म्हणून पूजा करायची पद्धत आहे. सुपारी असेल तर प्रश्नच येत नाही आणि मूर्ती असेल तर ते आपली मूर्ती आहेच, त्यामुळे तोही कशी ठेवावी असा प्रश्न येत नाही. म्हणून गणपतीची स्थापना कशी करावी हे तोंडी सांगितलेलं आहे. आता उजव्या हातात अक्षता घेऊन गणपतीचं स्मरण करायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महागणपतये नमः. ध्यायेध्यनार्थे नमस्कारं समर्पयामि. आता या ठिकाणी पुन्हा सुपारीवर अक्षता पाहिजेत. अस्मिन् पुरतस्थापित पूगीफले नारिकेलफले वा मुहूर्तौ रिद्धिबुद्धिसहितं महागणपतिं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्तिकम् आवाहयामि. नमस्कारंच समर्पयामि. आसनासाठी गणपतीला अक्षता पाहिजेत. आता या ठिकाणी पुन्हा पुन्हा गणपती हा शब्द न वापरता देवाला असा शब्द वापरणार आहे आणि ही पूजा पूर्ण होईपर्यंत आपल्याला गणपतीची पूजा करायची आहे हे लक्षात ठेवायचे आहे. आसनार्थे अक्षतान् समर्पयामि. डाव्या हातात पळी घ्यायची आणि फुलाने किंवा दुर्वेने देवावर 2 वेळा पाणी शिंपडायचं. महागणपतये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. अर्घ्यपात्रात जे पाणी तयार करून ठेवलेलं आहे ते पळीमध्ये घ्यायचं आणि ते दुर्वेने 2 वेळेला पाणी शिंपडायचं. महागणपतये नमः. तयोः अर्घ्यं समर्पयामि. त्यानंतर चांगलं पाणी पळीत घेऊन ते पाणी पुन्हा शिंपडायचं. महागणपतये नमः. आचमनीयं समर्पयामि. आता स्नानासाठी देवाला पाणी व्हायचं आहे म्हणजेच दुर्वेनी पाणी शिंपडायचे. महागणपतये नमः. स्नानं समर्पयामि. स्नानांतरेण पुन्हा एकदा पाणी व्हायचं. आचमनीयं समर्पयामि. आता देवाला कापसाची 2 वस्त्र व्हायचे. त्यानंतर यज्ञोपवीत म्हणजे जानवं हे पण व्हायचं आहे. महागणपतये नमः. वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि. यज्ञोपवीतंच समर्पयामि. आता कापसाचं वस्त्र किंवा जानवं नसेल तर त्याऐवजी अक्षता पाहिजे. तदभावे अक्षतान् समर्पयामि. करंगळीजवळच्या बोटाने देवाला आता गंध लावायचं आहे. महागणपतये नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. अलंकारासाठी देवाला अक्षता पाहिजे आहेत. महागणपतये नमः. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि. देवाच्या अंगभूत असणाऱ्या रिद्धिसिद्धी ज्या आहेत त्यांना
अगोदर हळद आणि नंतर कुंकू व्हायचं आहे. पूजेला जर सुवासिनी बसलेली असेल तर तिन्ही व्हायचं आणि नसेल तर आपण पूजकांनी हळदी कुंकू व्हायचं आहे. रिद्धिसिद्धिभ्यां नमः हरिद्रां कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामी. देवाला आता शेंदूर, अष्टगंध वगैरे जी काही परिमलद्रव्य आहेत, अत्तर आहे, तेही व्हायचं. श्री महागणपतये नमः परिमलद्रव्याणी समर्पयामी. त्या दुर्वांची जुडी सोडायची. गंध, अक्षता, हळद, कुंकू यांच्यासह दुर्वांचे अग्र आपल्याकडे करून देवाला म्हणजेच गणपतीला दूर्वा व्हायचे. श्री महागणपतये नमः दूर्वान् पुरान् समर्पयामी. नंतर असलं तर लाल फूल व्हायचं आहे किंवा ते लाल फूल जर नसेल तर जी फुलं उपलब्ध असतील ती व्हायची. फूल वाहताना कोणतंही फूल वाहा आणि कोणत्याही देवाला वाहा, त्यावेळेला फुलाचं जे डेख आहे ते देवाकडे सतत ठेवून मगच कोणतंही फूल व्हायचं. महागणपतये नमः पूजार्थे आरक्तपुष्पं यथा संपादित पुष्पंच समर्पयामी. तर उजव्या हाताने उदबत्ती ओवाळायची, नंतर निरांजन ओवाळायचं आणि या दोन्ही वेळेला डाव्या हाताने घंटा वाजवायची. महागणपतये नमः धूपम आघ्रापयामी. महागणपतये नमः दीपं दर्शयामी. देवाला हा जो नैवेद्य आहे, विशेषतः खास करून गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असतो किंवा पेढे असतात, तर हा नैवेद्य दाखवताना नैवेद्याच्या खाली म्हणजे वाटीच्या खाली चौकोन करायचा पाणी टाकून आणि त्याच्यावर नैवेद्य ठेवायचा. त्याच्यावर एक दुर्वा ठेवायची आणि उजव्या हातात पाणी होऊन नैवेद्याच्या भोवती पाणी फिरवायचं आणि हात जोडायचे. महागणपतये नमः नैवेद्यार्थे गुडखाद्य नैवेद्यं यथा संपादित नैवेद्यं समर्पयामी. प्राणाय नमः पानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः. पुन्हा एकदा नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आणि हात जोडायचे. प्राणाय नमः पानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः. उजव्या हातावरून 4 वेळेला ताम्हात आपल्या समोर पाणी सोडायचं आणि नंतर देवाला गंधफूल व्हायचं. उत्तरापोषणं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. आचमनीयं समर्पयामी. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामी. चौरंगावर विडा, दक्षिणा, खारीक, बदाम, डाळिंब वगैरे जे काही फळ ठेवलेलं असेल त्याच्यावर पळीनी पाणी व्हायचं आणि नमस्कार करायचा. महागणपतये नमः मुखवासार्थे पूगीफलतांबूलं समर्पयामी. सुवर्णपुष्पदक्षिणांच समर्पयामी. यथा संपादित विविधफलंच समर्पयामी. नमस्करोमी. त्यानंतर देवाला गंध, अक्षत, फूल वाहून नमस्कार करायचा. श्री महागणपतये नमः मंत्रपुष्पांजलिं समर्पयामी. नमस्करोमी. आता हातात अक्षता घेऊन गणपतीची प्रार्थना करायची आहे. कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरि. विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायक. महागणपतये नमः प्रार्थना पुष्पांजलिं समर्पयामी. नमस्करोमी. आता उजव्या हातावरून आपल्या समोरच्या ताम्हात पाणी सोडायचं. अनेन कृतपूजनेन विघ्नहर्ता महागणपतीः प्रीयताम्. यानंतर पूजेला घेतलेला जो तांब्या आहे, म्हणजे ज्या तांब्यातलं पाणी आपण पूजेकरता वापरणार आहोत, त्या कलशाची पूजा करायची आहे. त्यानंतर असला तर शंख जो आहे त्या शंखाची पूजा करायची, घंटेची पूजा करायची आणि नंतर दीपपूजन करायचं आहे. प्रथम कलशाची पूजा करायची आहे. कलश जो घेतलेला आहे त्याच्यावर आपला उजवा हात पालथा ठेवायचा आणि सर्व देवदेवतांचं, त्यामध्ये नद्यांचं आवाहन करायचं आहे. म्हणजे प्रत्यक्ष गंगादी सर्व नदी ज्या आहेत त्यांचं पाणी आपल्याला मिळू शकणार नाही, म्हणून मंत्राने त्या ठिकाणी या सर्व देवतांचं, तीर्थांचं पाणी आलेलं आहे अशी कल्पना करायची आहे. कलशस्य मुखे विष्णुकंठे रुद्रस्तमाश्रितः. मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः. कुक्षौ तु सागरात् सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा. ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो ह्यथर्वणः. अंगैश्च सहिताः सर्वे कलशन्तु समाश्रिताः. अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा
आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकाः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. तांब्याला बाहेर गंध, अक्षता आणि फूल असं व्हायचं, नमस्कार करायचा. कलशावाहित देवताभ्यो नमः सकल पूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामी. शंख असेल तर तो शंख धुवायचा, त्याच्यात पाणी घालायचं आणि शंख देवाच्या डाव्या हाताला किंवा आपल्या उजव्या हाताला सोयीस्कर ठिकाणी चौरंगाच्या जवळ ठेवायचा. शंख ठेवताना तो अग्नीवर ठेवतात. अग्नी म्हणजे काय, तर शंख ठेवण्याची एक विशिष्ट असणारी बैठक, त्या बैठकीवर तो ठेवतात. पुन्हा तो ठेवायचा कसा, त्याची जी बंद बाजू असेल ती आपल्याकडे आणि उघडी बाजू जी असेल ती देवाकडे करून तो शंख ठेवायचा असतो. शंखादौ चंद्रदैवत्यं कुक्षौ वरुणदेवता पृष्ठे प्रजापतिश्चैव अग्रे गंगा सरस्वती शंखदेवतायै नमः सकलपूजार्थे गंधपुष्पं समर्पयामी. शंखाला गंध, फूल आणि तुळशीपत्र व्हायचं, अक्षता व्हायच्या नाहीत. त्यानंतर घंटेची पूजा करायची आहे आणि ती घंटा पूजा करून झाली की देवाच्या उजव्या हाताला किंवा आपल्या डाव्या हाताला चौरंगाजवळ ठेवायचे आहे. आगमार्थंतु देवानां गमनार्थंतु रक्षसां पूर्वे घंटारवंतत्र देवतार्चनसिद्धये घंटादेव्यै नमः सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामी. घंटा वाजवायची. त्यानंतर आपली जी समई आहे, ह्या समईला आता गंध, अक्षत, फूल असं वाहून नमस्कार करायचा. हळदी कुंकू व्हायचं, नमस्कार करायचा. आपण जर एकटेच बसलो असतो पूजेला तर आपणच हे सर्व उपचार व्हायचे, नाही तर आपण गंध, अक्षत, फूल व्हायचं आणि सुवासिनीने म्हणजेच पत्नीने त्या ठिकाणी समईला म्हणजेच दिव्याला हळदी कुंकू व्हायचं, नमस्कार करायचा. आता ही जी दीपपूजा आहे ही कशा निमित्ताने आहे. दीप हा जो आहे हा प्रकाश देणारा आहे, मार्गदर्शन करणारा आहे आणि म्हणून या ठिकाणी दीपपूजा सांगितलेली आहे. दुसरं कारण असं की पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यापैकी पंचमहाभूतांपैकी दीप हे तेजाचं लक्षण आहे आणि म्हणून त्या तेजाची पूजा आहे. भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययाः आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थांश्च प्रयच्छ मे. दीपदेवतायै नमः सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामी. हरिद्रां कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामी नमस्करोमि. त्याच्यानंतर आता आपण जी कलशाची पूजा केलेली आहे त्या कलशातलं पाणी तुळशीपत्र बुडवून आपल्या अंगावर ते पाणी शिंपडून घ्यायचं आणि नंतर जे आपलं पूजा साहित्य आहे त्या पूजा साहित्यावरही ते पाणी शिंपडून घ्यायचं. आता याचं कारण असं आहे की आपण ह्या कलशामध्ये ज्या वेळेला पूजा केली त्या वेळेला सर्व देवादिकांचं, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या वेदांचं, गंगादी सर्व नद्यांचं आवाहन करून पूजा केलेली आहे. म्हणजेच ते पाणी अतिशय शुद्ध झालेलं आहे अशी या ठिकाणी आपण कल्पना केलेली आहे. म्हणून ते शुद्ध पाणी या पूजा साहित्यावर शिंपडल्यानंतर आणि स्वतःवर शिंपडल्यानंतर हे जे पूजा साहित्य आहे ते शुद्ध होतं आहे, स्वच्छ होतं आहे, पवित्र आणि निर्मळ होतं आहे अशी या ठिकाणी कल्पना आहे. अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थां गतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सबाह्याभ्यन्तरशुचिः पूजाद्रव्याने संप्रोक्ष्य आत्मानंच प्रोक्षयेत. त्यातील पाणी आपल्या अंगावर आणि पूजा साहित्यावर शिंपडून घ्यायचं आणि ते जे तुळशीपत्र आहे ते चौरंगावर ठेवलेल्या कलशामध्ये व्हायचं. आता याच्यानंतर सत्यनारायणाच्या पूजेच्या अंगभूत आणखीन 2 गोष्टी आहेत. एक गणपतीचं पूजन तर झालंच, शिवाय आता नवग्रहांची पूजा आहे. पण ही नवग्रहांची पूजा करायच्या अगोदर त्याही ठिकाणी वरुणाची म्हणजेच जलदेवतेची पूजा आहे. म्हणजेच दुसऱ्या प्रकाराने सांगायचं झालं तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यापैकी दुसरं जे पंचमहाभूतातलं स्थान आप म्हणजे पाणी
या पाण्याची पण पूजा आहे. तेजाची पूजा आपण केली, पाण्याची पूजा आपण आता करणार आहोत आणि त्याच्या पूर्वी पृथ्वी तत्वाचीही आपल्याला पूजा करायची आहे. अर्थात ही पूजा करत असताना फक्त नमस्कार करायचा आहे आणि तिचं स्मरण करायचं आहे. चौरंगावरचा कलश आहे हा कसा ठेवायचा, त्याचप्रमाणे तो कशा रीतीने सजवायचा हे पुस्तिका जी दिलेली आहे त्या पुस्तिकेमध्ये सांगितलेलं आहे. आणि पुस्तिकेत असंही सांगितलेलं आहे की त्यामध्ये जे काही व्हायचे पदार्थ आहेत, वस्तू आहेत, ह्या सर्व अगोदरच वाहून ठेवाव्यात, म्हणजे ते पदार्थ वाहत असताना चौरंगावर ठेवलेला जो कलश आहे त्याला धक्का लागणार नाही किंवा तो हलणार नाही याची काळजी प्रत्येक वेळी घेतली जाईलच असं नाही. आणि म्हणून ह्या सर्व वस्तू आपण अगोदरच वाहून ठेवायच्या आहे आणि फक्त त्या कलशाला हात लावून ह्या सर्व वस्तू आपण आता वाहतो आहोत, अर्पण करतो आहोत अशी कल्पना करायची आहे. अर्थात ज्या कोणाला शक्य असेल त्यांनी त्या त्या वेळेला त्या त्या वस्तू अर्पण कराव्यात. पण जर कोणाला तशी शक्यता कमी असेल तर ही सोय सांगितलेली आहे. चौरंगावर तांदूळाचं अष्टदल काढून त्यावर पाण्याने भरलेला चांदीचा, तांब्याचा किंवा दुसऱ्या कोणत्याही धातूचा कलश ठेवावा. त्या कलशाला बाहेरच्या बाजूला लाल गंध म्हणजेच कुंकू जे आहे ते 5 ठिकाणी लावावं. या कलशाला वरुण समजून त्याचं पूजन करायचं आहे. वरुण पूजन झाल्यावर त्या कलशामध्ये आंब्याचा टहाळा ठेवायचा आहे आणि तो टहाळा ठेवताना आंब्याच्या पानाचं जे देठ आहे ते त्या कलशामध्ये गेलं पाहिजे अशा रीतीनं तो टहाळा ठेवायचा आहे. काही ठिकाणी आंब्याचा टहाळा हा मिळणं अतिशय दुर्मिळ असतं. मग त्या ठिकाणी काय करायचं अशी साहजिकच शंका कोणाला येईल. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला विड्याची पानं जी आहेत ती विड्याची 5 पानं त्या ठिकाणी कलशाच्या मुखावर ठेवता येतील. ही पानं ठेवत असताना देखाची जी बाजू आहे ती कलशामध्ये ठेवायची आहे आणि ही सर्व पानं उताणी ठेवायची आहेत. आता याच्याही पुढे जाऊन जर विड्याची पानं मिळत नसतील तर आपल्याला काय करता येईल, तर नवीन युग आहे त्यामुळे प्लॅस्टिकची किंवा आंब्याची पानं आता मिळू शकतात, तर ती जर मिळाली तर तीही ठेवायला हरकत नाही. कारण हे ठेवण्याचा आग्रह का, पानं ठेवायला पाहिजेत आंब्याची किंवा विड्याची किंवा प्लॅस्टिकची पानं जी ठेवायला पाहिजेत त्याचा आग्रह एवढ्याच करता आहे. ह्या ठिकाणी कलशामध्ये या सर्व वस्तू व्हायच्या आहेत. तसंच आम्रपल्लव ज्याला आपण म्हणतो तेही व्हायचं आहे, तेही अर्पण करायचं आहे. पण तदभावे म्हणजे ते दुर्मिळ असल्यास आपल्याला इतर वस्तूंची सोय करता येईल. दुसरी व्यावहारिक बाजू अशी आहे की त्यामुळे त्या कलश देवतेची शोभा वाढते आणि वरती ताम्हण ठेवल्यानंतर कलश देवता जी आहे ती अधिक आपल्याला आनंद देते. ही व्यावहारिक बाजू झाली. अर्थात याप्रमाणे आता कलशाची पूजा करायची आहे, म्हणजेच त्या व्यावहारिकदृष्ट्या त्याला आपण कलश म्हणतो, पण आत असणारं जे पाणी आहे त्या पाण्याची म्हणजेच वरुण देवतेची म्हणजे आपतत्वाची पूजा करायची आहे. ही पूजा करत असताना मघा सांगितल्याप्रमाणे पृथ्वी तत्वाची अगोदर पूजा आहे. त्याकरता आपले दोनही हात उताणे करून आपली जी बोटं आहेत त्या बोटांनी जमिनीला स्पर्श करायचा आहे. या ठिकाणी पुन्हा एक शंका अशी की आम्ही पहिल्या मजल्यावर राहतो, तिथे जमीन कुठे आहे. अर्थात या ठिकाणी या शंकेचं उत्तर असं आहे, शंका आपली बरोबर आहे पण शंकेला उत्तर देणं हे आवश्यक आहे. म्हणून आपण ज्या ठिकाणी पहिल्या मजल्यावर, दुसऱ्या मजल्यावर, तिसऱ्या मजल्यावर राहतो असतो त्या ठिकाणी जमीन असणं शक्यच नाही. फरशी घातलेली असेल किंवा सिमेंटचा कोबा केलेला असेल तर तीच जमीन आहे, म्हणजेच भूमी आहे अशी कल्पना करून त्या ठिकाणी त्या भूमिदेवतेचं म्हणजेच पृथ्वी तत्वाचं पूजन करायचं आहे, स्मरण करायचं आहे, हस्तस्पर्श करायचा आहे. आपले दोनही हात उताने करून कराग्रांनी भूमीला स्पर्श करायचा आहे, भूमीची प्रार्थना करायची आहे. सर्वेषामाश्रया भूमिर वराहेण समुद्रता अनंत सस्यरात्री नमामि वसुंधराम. आता उतानं केलेले जे आपले हात आहेत त्या हातांनीच
चौरंगावर असणारे जे ठेवलेले तांदूळ आहेत कलशाच्या खाली त्यांना स्पर्श करायचे आहे. या सामाप्यायक सोमो राजा या शोभना स्मृता औषध्य प्रक्षिपाम्यत्र ताद्य कलशार्चने. त्यानंतर कलशाची स्थापना करायची आहे म्हणून कलशाची प्रार्थना करायची आहे. कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रस्समाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः कुक्षौ तु सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदोऽथर्वणः अङ्गैश्च सहिताः सर्वे कलशन्तु समाश्रिताः. अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकाः. मघा सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी आता पुढील जी द्रव्ये आहेत, वस्तू आहेत, ह्या त्या मंत्राने कलशामध्ये अर्पण करायच्या आहेत. परंतु आपल्या सोयीच्या दृष्टीने सर्व वस्तू कलशामध्ये अर्पण केलेल्या आहेत म्हणून आता फक्त कलशाला स्पर्श करून त्या वस्तू आपण अर्पण करतो आहोत अशी भावना त्या ठिकाणी निर्माण करायची आहे. ज्याला शक्य आहे त्यांनी त्या वस्तू कलशामध्ये अवश्य अर्पण कराव्यात त्यावेळी. पळीभर पाणी कलशामध्ये व्हायचं. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी कुंभेस्मिन् सन्निधिं कुरु. कलशामध्ये गंध, अक्षता, फूल, हळद, कुंकू, दूर्वा, बेलाचं पान आणि तुळस हे सर्व व्हायचं आहे. मलयाचलसंभूतं घनसारं मनोहरं हृदयानन्दनं दिव्यं चन्दनं प्रक्षिपाम्यहं त्वं दूर्वे मृतजन्मासि वन्दितासि सुरैरपि सौभाग्यसंततिकरी सर्वकार्येषु शोभना. नंतर कलशामध्ये आंब्याचा टाळा किंवा विड्याची पानं किंवा जे उपलब्ध असतील ते त्या ठिकाणी ठेवायचं आहे. अश्वत्थोदुंबरप्लक्षचूतन्यग्रोथपल्लवाः पंचभंगा इति ख्याताः सर्वकर्मसुशोभनाः. कलशामध्ये सुपारी आणि दक्षिणा म्हणजेच 5 रुपयाचं नाणं हे त्या कलशामध्ये व्हायचे. फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं कलशेऽस्मिन् क्षिपामीदं सर्वकर्मफलप्रदं हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसोः अनंतपुण्यफलदमतः शांतीं प्रयच्छ मे. आता या कलशामध्ये अक्षता वाहून वरुणदेवतेचं म्हणजेच आपदेवतेचं म्हणजेच आपतत्वाचं म्हणजे जलतत्वाचं आवाहन करायचं आहे. पाशहस्तंच वरुणं यादसां पतिमीश्वरम् आवाहयामि यज्ञेऽस्मिन् पूजनार्थं नमामि तम्. अस्मिन् कलशे वरुणाय नमः. वरुणं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्तिगं आवाहयामि. याच्यानंतर आता गणपतीची आपण जशी पूजा केली त्याप्रमाणे या वरुणदेवतेची पूजा करायची आहे. पण ही वरुणदेवतेची पूजा करत असताना आपण जे बसलेले आहोत ते आपल्या समोर असणारा जो कलशाचा भाग आहे त्या ठिकाणी हे सर्व उपचार आता व्हायचे आहेत क्रमाने. प्रथम कलशाला बाहेरच्या बाजूला 5 ठिकाणी कुंकवाची बोटं उडलेली आहेत. आता मधोमध गंध व्हायचं आहे, अक्षता व्हायच्या आहे, फूल व्हायचं आहे, हळद कुंकू हेही व्हायचं आहे. प्रथम गंध लावायचं. वरुणाय नमः विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. अक्षता व्हायच्या. वरुणाय नमः अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि. हळदी कुंकू व्हायचं. वरुणान्ये नमः हरिद्रां कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. फूल व्हायचं. वरुणाय नमः पूजार्थे कालोद्भवपुष्पं समर्पयामि. त्यानंतर उजव्या हाताने उदबत्ती ओवाळायची. नंतर निरांजन ओवाळायचं. डाव्या हाताने घंटा वाजवायची. वरुणाय नमः धूपं समर्पयामि. वरुणाय नमः दीपं दर्शयामि. पूर्वी दाखवलेला जो गणपतीला नैवेद्य आहे गुळ खोबरं किंवा पेढे वगैरे त्याचाच नैवेद्य पुन्हा या ठिकाणी दाखवायचा आहे. वरुणाय नमः नैवेद्यार्थे अंशतः गुडखाद्य नैवेद्यं समर्पयामि. हात जोडायचे. प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः. नैवेद्याभोवती पुन्हा एकदा पाणी फिरवायचं आणि हात जोडायचे. प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः. उजव्या हातावरून 4 वेळेला आपल्या समोरच्या ताम्हणात पाणी सोडायचे.
उत्तरापोषणं समर्पयामि, हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि, आचमनीयं समर्पयामि. गंध आणि फूल वरुणाला व्हायचं. करोद्वर्तनं समर्पयामि. आता चौरंगावर ठेवलेले जे विडे आहेत त्यापैकी आपल्या उजव्या हाताकडनं गणपतीचा पहिला विडा आपण देवाला गणपतीला अर्पण केला. आता दुसरा विडा जो आहे तो वरुणाला अर्पण करायचा आहे, म्हणजेच त्याच्यावर पळीने फक्त पाणी घालायचं आहे. वरुणाय नमः. मुखवासार्थे पूगीफलतांबूलं समर्पयामि. कृतपूजा सांगता सिद्ध्यर्थं सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि. तर वरुणाला अक्षता व्हायच्या किंवा गंधफूल व्हायचं आणि नमस्कार करायचा. वरुणाय नमः. मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि. नमस्करोमि. उजव्या हातावरून आपल्या समोरच्या ताम्हणात पाणी सोडायचं आहे. अनेन कृत पूजनेन वरुणः प्रीयतान्न मम तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु. आता हा जो पूजा केलेला वरुण आहे म्हणजेच कलश आहे त्यावर तांदूळाने भरलेलं ताम्हण ठेवायचं आहे. अर्थात हे ताम्हण ठेवत असताना फक्त आपण या ठिकाणी असं म्हटलं आहे ते ताम्हण ठेवायचे आहे, पण त्या ताम्हणामध्ये ग्रहांच्या स्थापनेकरता 9, अष्टदिक्पालांकरता 8 आणि गणपती, दुर्गा, क्षेत्रपाल, वास्तुदेवता यांच्याकरता 4 अशा एकूण 21 सुपाऱ्या मांडलेल्या आहेत. अर्थात आपल्याला जर सुपारी उपलब्ध झाली नाही याचा अर्थ असा आहे की सुपारी आपण आणलेली नाही असं नाही आहे, किंवा आपण ती सुपारी मिळवू शकलो नाही तर त्या ठिकाणी त्या ग्रहांची स्थापना करण्याकरता त्या ठिकाणी ग्रहांचा मंत्र म्हणून ग्रहांची जी देवता आहे त्या ग्रहदेवतेचं आवाहन करायचं आहे. काही ठिकाणी असं सांगितलं जातं की आमच्याकडे ग्रह हे जे आहे या ग्रहांची पूजा करण्याची प्रथा नाही, परंतु सत्यनारायणाच्या पूजेमध्ये ग्रहांची पूजा सांगितलेली आहे. अर्थात त्यांच्याकडे प्रथा नसेल असं होत नाही, पण हे काही कारणामुळे कदाचित असं सांगितलं जातं. अशी एकूण आत्तापर्यंतची स्थिती आहे. अनुभव विचारात घेता हे अशा तऱ्हेने उत्तर मिळतं. पण ग्रहांची पूजा ही आवश्यक सांगितलेली आहे. का तर ही पूजा करत असताना किंवा ज्या कारणामुळे आपण ही पूजा करतो आहोत त्या कारणाच्या प्रित्यर्थ ही आपण जी सत्यनारायणाची पूजा करतो आहोत त्यावेळेला आपल्याला सर्व ग्रहांची अनुकूलता असावी अशी ही त्यात अपेक्षा आहे, आणि म्हणून ही ग्रहपूजन करण्याची पद्धत रूढ झालेली आहे. काही वेळा आळसाने किंवा टाळाटाळ करण्याच्या दृष्टीने आमच्याकडे ग्रहपूजन करत नाहीत असं सांगितलं जातं, पण त्या सांगण्याला अर्थ काहीही नाही असं माझं मत आहे. आता नवग्रहांची पूजा कशी करायची, कारण प्रत्येक ग्रह जो आहे त्या ग्रहाचं ठिकाण हे शास्त्रकारांनी ठरवून दिलेलं आहे की त्या दिशेला त्या ग्रहाची स्थापना करावी. त्याकरता या सीडीसोबत असणारी जी पुस्तिका आहे त्या पुस्तिकेवर ग्रहस्थापनेचं चित्र आहे, ते चित्र पाहून आपण या ठिकाणी ग्रहांची स्थापना करायची आहे आणि मग पूजा करायची आहे. आता या ठिकाणी पहिल्यांदा नवग्रहांची स्थापना आहे, नंतर गणपती, दुर्गा, क्षेत्रपाल, वास्तुदेवता यांची स्थापना आहे आणि नंतर अष्टदिक्पालांची स्थापना आहे. त्या क्रमाने या ठिकाणी स्थापना करायला सांगणार आहे. यानंतर प्रथम नवग्रहांची स्थापना कशी करायची आणि कोणत्या ठिकाणी ते आवाहन करायचं ते सांगणार आहे. हातात अक्षता घेऊन ठेवायच्या आणि आवाहयामी असं म्हटलं की त्या ठिकाणी त्या सुपारीवर किंवा सुपारी ठेवलेली नसल्यास त्या ठिकाणी तांदूळावर प्रत्येक ग्रहाचं आवाहन करायचं आहे. जपा कुसुमसंकाशं काश्यपेयं महद्युतिं तमोरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरं. सूर्याय नमः. सूर्यम् आवाहयामि. दधिशङ्खतुषाराभं क्षीरोदार्णवसम्भवं नमामि शशिनं सोमं शम्भोर्मुकुटभूषणं. सोमाय नमः. सोमम् आवाहयामि. धरणीगर्भसम्भूतं विद्युत्कान्तिसमप्रभं
कुमारं शक्तिहस्तं च मङ्गलं प्रणमाम्यहं भौमाय नमः भौमम् आवाहयामि प्रियङ्गुकलिकाश्यामं रूपेण प्रतिमं बुधं सौम्यं सौम्यगुणोपेतं तं बुधं प्रणमाम्यहं बुधाय नमः बुधम् आवाहयामि देवानां च ऋषीणां च गुरुं काञ्चनसन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतिं गुरवे नमः गुरुम् आवाहयामि हिमकुन्दमृणालाभं दैत्यानां परमं गुरुं सर्वशास्त्रप्रवक्तारं भार्गवं प्रणमाम्यहं शुक्राय नमः शुक्रम् आवाहयामि नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तन्नमामि शनैश्चरं शनैश्चराय नमः शनैश्चरम् आवाहयामि अर्धकायं महावीर्यं चन्द्रादित्यविवर्धनं सिंहिकागर्भसम्भूतं तं राहुं प्रणमाम्यहं राहवे नमः राहुम् आवाहयामि पलाशपुष्पसङ्काशं तारकाग्रहमस्तकं रौद्रं रौद्रात्मकं घोरं तं केतुं प्रणमाम्यहं केतवे नमः केतुम् आवाहयामि यानंतर गणपत्यादी 4 देवता ज्या आहेत त्यांचं आवाहन करायचं आहे. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः गणपतये नमः गणपतिम् आवाहयामि तामग्निवर्णान् तपसा ज्वलन्तीं सर्वकामदां भक्तानां वरदां नित्यं दुर्गां देवीं नमाम्यहं दुर्गायै नमः दुर्गाम् आवाहयामि शूलव्यालकपालदुन्दुभिधनुर्घण्टासि चर्मायुधो दिग्वासा असितस्तुदंष्ट्रभ्रुकुटी वक्राननः कोपनः सर्पव्रातयुताङ्ग ऊर्ध्वचिकुरस्त्रक्षो हि कौपीनको यस्यात् क्षेत्रपतिः सनोऽस्तु सुखदस्तस्मै नमः सर्वदा क्षेत्रपालाय नमः क्षेत्रपालम् आवाहयामि वास्तोष्पते नमस्तुभ्यं भूषय्याभिरतप्रभो प्रसीद पाहि मां देवो सर्वारिष्टं विनाशय वास्तोष्पतये नमः वास्तोष्पतीम् आवाहयामि यानंतर पूर्वेपासून पुन्हा ईशान्येपर्यंत अष्टलोकपाल किंवा अष्टदिक्पाल असं त्यांचं नाव आहे. ह्या सर्व देवतांचं आवाहन करायचं आहे. त्याचा क्रम असा आहे पूर्व आग्नेय दक्षिण अशा क्रमाने ते आवाहन करायचं आहे. हातात अक्षता घेऊन ठेवायच्या आणि आवाहयामी म्हटलं की व्हायच्या. इंद्रस्वरपतिश्रेष्ठो वज्रहस्तो महाबलाः शतयज्ञाधिपो देवस्तस्मै नित्यं नमो नमः इंद्राय नमः इंद्रम् आवाहयामि आग्नेयः पुरुषो रक्तः सर्वदेवमयो व्ययः धूमकेतुरजोऽध्यक्षस्तस्मै नित्यं नमो नमः अग्नये नमः अग्निम् आवाहयामि दण्डहस्तं यमं देवं महामहिषवाहनं वैवस्वतं पितृपतिं नौमि नित्यं महाबलं यमाय नमः यमम् आवाहयामि निरृतिं खड्गहस्तं च सर्वलोकैकपावनं नरवाहनमत्युग्रं वन्देऽहं कालिकाप्रियं निरृतये नमः निरृतिम् आवाहयामि वरुणं पाशहस्तं च यादसां पतिमीश्वरम् अपां पतिमहं वन्दे देवं मकरवाहनं वरुणाय नमः वरुणम् आवाहयामि अनाकारो महौजाश्च यश्चादृष्टगतिर्दिवि जगत्पूज्यो जगत्प्राणस्तं वायुं प्रणमाम्यहं वायवे नमः वायुम् आवाहयामि सर्वनक्षत्रमध्ये तु सोमो राजा व्यवस्थितः तस्मै नक्षत्रपतये देवाय सततं नमः सोमाय नमः सोमम् आवाहयामि सर्वाधिपो महादेव ईशानश्चन्द्रशेखरः शूलपाणिर्विरूपाक्षस्तस्मै नित्यं नमो नमः ईशानाय नमः ईशानम् आवाहयामि. आता यानंतर आदित्यादी नवग्रह देवता गणपत्यादी 4 देवता आणि अष्टौलोकपाल देवता ह्या सर्व ग्रहांचं आपल्याला पूजन करायचं आहे. पण ते वेगवेगळं न करता एकाच वेळी करायचं आहे. सर्व देवतांना या पूजनात उपचार एकाच वेळी व्हायचे आहेत. आणि सर्वांसाठी देव हा शब्द आता याच्यानंतर वापरलेला आहे.
तो अर्थात ग्रहांच्या पूजनासाठी वापरायचा आहे. प्रथम सर्व देवांना अक्षता वाहिल्या आहेत. आवाहित देवताभ्यो नमः. आसनार्थे अक्षतान् समर्पयामी. पडीत पाणी घेऊन ते फुलाने किंवा दुर्वाने सर्वांच्यावर शिंपडायचं आहे. आवाहित देवताभ्यो नमः. पादयोः पाद्यं समर्पयामी. अर्घ्य करून ठेवलेलं आहे ते अर्घ्य जे आहे त्यात पाणी फुलाने सर्वांच्यावर शिंपडायचं आहे. आवाहित देवताभ्यो नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामी. पुन्हा चांगलं पाणी शिंपडायचं आहे. अर्घ्यांते आचमनीयं समर्पयामी. पुन्हा चांगलं पाणी घेऊन ते फुलाने सर्वांच्यावर शिंपडायचं आहे. आवाहित देवताभ्यो नमः. स्नानं समर्पयामी. स्नानांतरेण आचमनीयं समर्पयामी. कापसाची वस्त्र या सर्व ग्रहांना व्हायची आहेत आणि नसतील तर अक्षता व्हायच्या आहेत. आवाहित देवताभ्यो नमः. वस्त्रार्थे कार्पासवस्त्रं समर्पयामी. अक्षतां वा समर्पयामी. त्यानंतर आता फुलाने सर्वांना गंध लावायचा आहे. फूल गंधाच्या ताटलीत बुडवून घ्यायचं आणि सर्वांच्यावर ते गंध टेकवत राहायचं. आवाहित देवताभ्यो नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. आवाहित देवताभ्यो नमः. आता सर्वांना अक्षता व्हायच्या आहेत. आवाहित देवताभ्यो नमः. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामी. हळद, कुंकू, शेंदूर, अष्टगंध असं सर्वांना व्हायचं आहे. आवाहित देवताभ्यो नमः. हरिद्रां कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामी. तथा नानापरिमलद्रव्यंच समर्पयामी. आता सर्व जे देवांना आपण आवाहन केलेलं आहे त्यांना फुलं व्हायची आहेत. पण ही फुलं वाहताना आपण काही विशिष्ट प्रकारांनी ती फुलं वाहणार आहोत. प्रथम सूर्य आणि मंगळ यांना दुर्वा व्हायचे आणि त्यानंतर या दोघांना लाल फुलं व्हायची. सोम आणि शुक्र ह्या ज्या दोन ग्रहदेवता आहेत त्यांना पांढरे फूल व्हायचं आहे. बुध आणि गुरु ह्या ज्या ग्रहदेवता आहेत त्यांना पिवळं फूल व्हायचं आहे. नंतर शनी, राहू आणि केतू या सर्वांना निळी फुलं किंवा गोकर्णाची फुलं असतील तर ती व्हायची आणि ती नसलीच तर झेंडूची फुलं सर्वांना व्हायची. ही फुलं वाहत असताना देख जे आहे ते देवाकडे करायचं आहे आणि त्याचा फुललेला जो भाग आहे तो ताम्हणाच्या सभोवती असा दिसला पाहिजे अशा रीतीने ती व्हायची. म्हणजेच आपोआप त्या ताम्हणाच्या भोवती उत्तमपैकी डेकोरेशनही होऊ शकतं. यानंतर उजव्या हाताने उदबत्ती ओवाळायची आणि नंतर निरांजन ओवाळायचं. डाव्या हाताने घंटा वाजवायची. आवाहित देवताभ्यो नमः. धूपम आघ्रापयामी. आवाहित देवताभ्यो नमः. दीपं दर्शयामी. आता देवांना नैवेद्य जो दाखवायचा असेल तो नैवेद्य त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्याच्या भोवती एकदा पाणी फिरवायचं आणि हात जोडायचे. नैवेद्यार्थे अंशतः गुडखाद्य नैवेद्यम किंवा उपलब्ध नैवेद्यम समर्पयामी. हात जोडायचे. प्राणाय नमः. पानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. पुन्हा एकदा नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आणि हात जोडायचे. प्राणाय नमः. पानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. 4 वेळा उजव्या हातावरून ताम्हणात पाणी सोडायचे आणि त्यानंतर नवग्रहांच्या पैकी सूर्याला गंध बोलवायचं. उत्तरापोषणं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. आचरणीयं समर्पयामी. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामी. आता चौरंगावरचे जे विडे ठेवलेले आहेत त्यापैकी 3रा विडा हा जो आहे त्या विड्यावर पडीने पाणी घालायचं. दक्षिणा ठेवलेली आहे. आवाहित देवताभ्यो नमः. मुखवासार्थे पूगीफलतांबूलं समर्पयामी. कृतपूजा सांगता सिद्ध्यर्थं सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामी. तर सर्वांना पुन्हा एकदा गंध अक्षत फूल व्हायचं. त्याचप्रमाणे तुळशीपत्र सर्वांना व्हायची आणि नमस्कार करायचा. आवाहित देवताभ्यो नमः. मंत्रपुष्पार्थे सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामी. नमस्करोमी. उजव्या हातावरून रिकाम्या ताम्हणात आपल्यासमोर पाणी सोडायचं. अनेन कृत पूजनेन आदित्यादि
आवाहित नवग्रहदेवता प्रियता न मम तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु. यानंतर आपल्याला मुख्य पूजा म्हणजेच सत्यनारायणाची पूजा करायची आहे. अर्थात ही सत्यनारायणाची पूजा करत असताना शाळिग्राम ही देवता किंवा बाळकृष्ण ही देवता आणि या दोन्हीपैकी जर आपल्याजवळ काही नसेल तर त्याकरता सुपारी ठेवायची आणि त्या ठिकाणी सुपारीवरच आपण सत्यनारायण म्हणून देवतेचं आवाहन करून पूजन करायचे. आता हे पूजन करत असताना प्रथम बाळकृष्णाची मूर्ती वगैरे जे काय आपल्याजवळ असेल ते खालचं ताम्हण स्वच्छ करून त्या ठिकाणी तुळशीपत्र ठेवायचं आणि त्याच्यावर ती बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची. तसंच अभिषेक झाल्यानंतर देव पुसून पुन्हा वरचं जे नवग्रहांनी युक्त असणारं ताम्हण आहे त्या ठिकाणी ती मूर्ती ठेवायची आहे, म्हणून तिथेही एक तुळशीपत्र अगोदरच ठेवून द्यायचं. एवढी सगळी तयारी झाल्यानंतर आपल्याला हातात तुळशीपत्र घेऊन सत्यनारायणाचं म्हणजेच बाळकृष्ण जो आहे त्या बाळकृष्णाला आत्ता आपण बाळकृष्ण न म्हणता सत्यनारायण म्हणणार आहोत. म्हणून आता या ठिकाणी पुन्हा सत्यनारायण हा शब्द मी एकदा वापरणार आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला देव हा शब्द वापरण्याचा आहे. म्हणजेच या ठिकाणी बाळकृष्ण हा जो आपला देव आहे त्याची पूजा करायची आहे किंवा सत्यनारायणाची पूजा करायची आहे, त्याकरता देव हा शब्द वापरलेला आहे. हातात तुळशीपत्र घेऊन देवाचं ध्यान करायचं आहे. ध्यायेत सत्यं गुणातीतं गुणत्रयसमन्वितं लोकनाथं त्रिलोकेशं कौस्तुभाभरणं हरिं श्री सत्यनारायणाय नमः. ध्यायेध्यनार्थे तुलसीपत्रं समर्पयामि. हातातलं तुळशीपत्र देवाला व्हायचं. त्यानंतर मग सांगितल्याप्रमाणे वरच्या ताम्हणात आणि खालच्या ताम्हणामध्ये तुळशीपत्र ठेवलेलं आहे त्याच्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची खालच्या ताम्हणात. आगच्छ देव देवेश तेजोराशे जगत्पते क्रियमाणां मया पूजां सुरसत्तम श्री सत्यनारायणाय नमः. आवाहनार्थे तुलसीपत्रं समर्पयामि. आता आसनाकरता तुळशीपत्र ठेवलेलं आहे, नमस्कार करायचा. नानारत्नसमायुक्तं कात्स्वरविभूषितम् आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यतां श्री सत्यनारायणाय नमः. आसनार्थे तुलसीपत्रं समर्पयामि. पळीनी 2 वेळेला देवाला पाणी व्हायचं आहे. नारायण नमस्तेस्तु नरकारणवतारक आद्यंग्रहण देवेश मम सौख्यं विवर्धय श्री सत्यनारायणाय नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. अर्घ्य जे तयार करून ठेवलेलं आहे ते आता 2 वेळेला देवाला व्हायचं. व्यक्ताव्यक्तस्वरूपाय ऋषिकपतये नमः. मया निवेदितो भक्त्या अर्घ्योऽयं प्रतिगृह्यतां श्री सत्यनारायणाय नमः. तयोः अर्घ्यं समर्पयामि. पुन्हा 2 वेळा पडीनी पाणी व्हायचं आचमनासाठी. कर्पूरवासितन्तोऽयं मन्दाकिन्यास्तमाहृतम् आचम्यतां जगन्नाथ मया दत्तं हि भक्तितः श्री सत्यनारायणाय नमः. आचमनीयं समर्पयामि. आता स्नानाकरता देवाला पळीने पाणी व्हायचं. अर्थात हे वाहत असताना डाव्या हाताने पळीने पाणी व्हायचं आणि उजव्या हाताने देवाची मूर्ती स्वच्छ करायची. म्हणजे आपण आंघोळ करताना ज्याप्रमाणे अंग चोळतो तशी चोळायची. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु श्री सत्यनारायणाय नमः. स्नानं समर्पयामि. पुन्हा एकदा पळीभर पाणी व्हायचं देवाला. स्नानांतरेण आचमनीयं समर्पयामि. आता हे जे पंचामृत आहे त्या पंचामृताचं स्नान घालायचं आहे. आता या पंचामृतामध्ये दूध, दही, तूप, मध आणि साखर अशा सर्व वस्तू येतात. अपेक्षा अशी आहे या सर्व वस्तू ज्या आहेत म्हणजे दूध, दही आणि तूप ह्या सर्व वस्तू गायीच्याच असाव्यात अशी अपेक्षा असते. पण हल्लीच्या जमान्यामध्ये ह्या सर्व वस्तू गायीच्या मिळणं कठीण आहे आणि त्या दृष्टीने जे दूध आपल्याला उपलब्ध असेल त्या दुधाचेच हे पदार्थ असावेत. त्या पदार्थांचा वापर केला तरी हरकत काही नाही. आता हे जे पंचामृत आहे ते एकत्र केलेलं आहे आणि त्यामुळे ते 5 वेळा व्हायचं आहे पळीनी आणि प्रत्येक वेळीला एकदा पंचामृत व्हायलं की एकदा पळीनी पाणी व्हायचं. असं 5 वेळा करायचं. पयोदधिघृतंचैव मधुशर्करयायुतं
पंचामृतेन स्नपनं प्रीयतां परमेश्वरो श्रीसत्यनारायणाय नमः। पंचामृतस्नानं समर्पयामि, पयस्नानं समर्पयामि, शुद्धोदकस्नानं समर्पयामि, दधिस्नानं समर्पयामि, शुद्धोदकस्नानं समर्पयामि, घृतस्नानं समर्पयामि, शुद्धोदकस्नानं समर्पयामि, मधुस्नानं समर्पयामि, शुद्धोदकस्नानं समर्पयामि, शर्करास्नानं समर्पयामि, शुद्धोदकस्नानं समर्पयामि। त्यानंतर पळीभर पाण्यामध्ये गंध कालवायचं आणि त्याचं देवाला स्नान घालायचे। कर्पूरैलासमायुक्तं सुगन्धिद्रव्यसंयुतं गन्धोदकं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यतां श्रीसत्यनारायणाय नमः। गन्धोदकस्नानं समर्पयामि। त्यानंतर एक पळीभर पाणी देवाला पुन्हा व्हायचं आहे चांगलं। गन्धोदकस्नानान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि। आता या ठिकाणी गरम पाणी आणून ठेवायला हरकत नाही, कारण थोड्या वेळाने आपल्याला गरम पाणी लागणार आहे। आता या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाची सूचना अशी की जर शाळीग्राम आपण पूजेला घेतलेला असेल तर त्यावेळेला अक्षतांचा वापर करायचा नाही, नुसतं गंधफूल हेच व्हायचं किंवा गंध तुळशीपत्र व्हायचं। श्री सत्यनारायणाय नमः। शुद्धोदकस्नानं समर्पयामि। देवाला गंध, अक्षता, फूल किंवा तुळशीपत्र व्हायचं। श्री सत्यनारायणाय नमः। सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि, नमस्करोमि। आता उजव्या हाताने उदबत्ती ओवाळायची, डाव्या हाताने घंटा वाजवायची, पुन्हा उजव्या हाताने निरांजन ओवाळायचं आणि डाव्या हाताने घंटा वाजवायची। श्री सत्यनारायणाय नमः। धूपम आघ्रापयामि, दीपं दर्शयामि। ताम्हण खाली ठेवलेलं आहे जमिनीवर आणि त्या ठिकाणी आपण देवाची पूजा करतो, म्हणून देवाच्या समोर खाली जमिनीवरच पाणी टाकून चौकोन करायचा, त्याच्यावर पंचामृताची जी वाटी असेल ती ठेवायची, त्यात एक तुळशीपत्र ठेवायचं आणि नंतर त्या पंचामृताचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे। श्री सत्यनारायणाय नमः। नैवेद्यार्थे यथा संपादित पंचामृतशेष नैवेद्यं समर्पयामि। उजव्या हातात पाणी घेऊन त्या वाटीच्या बाहेरून एकदा फिरवायचं आणि हात जोडायचे। प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः। पुन्हा एकदा नैवेद्याभोवती पाणी फिरवून हात जोडायचे। प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः। 4 वेळेला आपल्या समोरच्या ताम्हणात दुसऱ्या देव ठेवलेल्या नव्हे, दुसऱ्या ताम्हणामध्ये पाणी सोडायचं आहे। उत्तरापोषणं समर्पयामि, हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि, आचमनीयं समर्पयामि। देवाला थोडंसं गंध व्हायचं आहे। करोद्वर्तनं समर्पयामि। आता चौरंगावर विडे वगैरे ठेवलेले आहेत, दक्षिणा ठेवलेली आहे, फळ ठेवलेलं आहे। तर आता हा विडा कोणता, तर पहिला गणपतीचा झाला, दुसरा वरुणाचा झाला, तिसरा नवग्रहाचा झाला आणि हा चौथा विडा जो आहे त्याच्यावर पळीनी पाणी व्हायचे। श्री सत्यनारायणाय नमः। मुखवासार्थे पूगीफलतांबूलं समर्पयामि। कृतपूजा सांगता सिद्ध्यर्थं सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि। यथा संपादित उपलब्धफलं समर्पयामि। देवाला गंध, अक्षतफूल, तुळशीपत्र असं व्हायचं, नमस्कार करायचा। श्री सत्यनारायणाय नमः। मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि, नमस्करोमि। उजव्या हातावरून रिकाम्या ताम्हणामध्ये पाणी सोडायचं। अनेन कृत पूजनेन पूर्वाराधनेन श्री सत्यनारायण प्रीयतां मम तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु। आता देवाला वाहिलेली जी फुलं आहेत, तुळशी आहेत, त्यातली थोडीशी काढायची, वास घ्यायचा आणि तर दिशेकडे टाकायची आणि फुलाने किंवा तुळशीपत्राने अत्तर घेऊन ते देवाच्या अंगाला लावायचं। तैलं पुष्पसुगंधाढ्यं भ्रमद्भ्रमरनादितं विलेपयामि सर्वांगे सुवर्णचषकस्थितं। श्री सत्यनारायणाय नमः। भ्यङ्गस्नानं समर्पयामि। स्नानार्थं जलमानीतं शीतमुष्णं यथा रुचि सुगन्धितं सर्वनदीतीर्थेभ्यः प्रतिगृह्यतां। श्री सत्यनारायणाय नमः। अभ्यङ्गस्नानं समर्पयामि, नमस्करोमि।
आता देवाला अभिषेक करायचा आहे. हा अभिषेक करायचा म्हणजे दूध किंवा पाणी असं देवाला पळीने सारखं वाहत राहायचं. अर्थात दुधाचाच अभिषेक करायला पाहिजे असं काही नाही आहे. नुसत्या शुद्ध पाण्याने जरी अभिषेक केला तरी हरकत काही नाही. जशी आपली प्रथा असेल त्याप्रमाणे करावं. काही ठिकाणी दूध आणि पाणी असं एकत्र करूनही अभिषेक करण्याची पद्धत आहे. पळीने सारखं पाणी वाहत राहायचं. सुरास्त्वामभिषिञ्चन्तु ब्रह्म विष्णु महेश्वराः वासुदेवो जगन्नाथस्तथा सङ्कर्षणो विभुः प्रद्युम्नश्च निरुद्धश्च भवन्तु विजयायते आखण्डलोऽग्निर्भगवान् यमो वै निरृतिस्तथा वरुणः पवनश्चैव धनाध्यक्षस्तथा शिवः ब्रह्मणा सहिताः सर्वे दिक्पालाः पान्तु ते सदा कीर्तिर्लक्ष्मीर्धृतिर्मेधा पुष्टिश्रद्धा क्रियामतिः बुद्धिर्लज्जा वपुशान्तिः कान्तिस्तुष्टिश्च मातरः एतास्त्वामभिषिञ्चन्तु देवपत्न्यः समागताः आदित्यश्चन्द्रमा भौमो बुधजीवसितार्कजाः ग्रहास्त्वामभिषिञ्चन्तु राहुः केतुश्च तर्पिताः देवदानवगन्धर्वा यक्षराक्षसपन्नगाः ऋषयो मनवो गावो देवमातर एव च देवपत्न्यो द्रुमानागा दैत्याश्चाप्सरसाङ्गणाः अस्त्राणि सर्वशस्त्राणि राजानो वाहनानि च औषधानि च रत्नानि कालस्यावयवाश्च ये सरितः सागराश्चैलास्तीर्थानि जलदानदाः एते त्वामभिषिञ्चन्तु सर्वकामार्थसिद्धये. घंटा वाजवायची डाव्या हाताने आणि उजव्या हाताने एकदा पळीभर पाणी व्हायचं. अमृताभिषेकोस्तु शांतीः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु. यानंतर गरम पाणी जर शिल्लक असेल तर पुन्हा एकदा गरम पाण्याने देव स्वच्छ करून पुसून वरती जे कलशावर ताम्हण ठेवलेलं आहे त्या ताम्हणात आपल्याकडे तोंड करून तुळशीपत्रावर बाळकृष्णाची किंवा शालिग्रामाची किंवा सुपारीची जी काही आपण पूजा केलेली असेल ती मूर्ती त्या ठिकाणी ठेवायची. आता देवाला ताम्हणामध्ये जे आपण पाणी वाहिलं, पंचामृत वाहिलं, गंधोदक वाहिलं, अत्तर लावून पुन्हा अभिषेक केला, हे जे सर्व आहे पाणी हे स्वतंत्र एका फुलपात्रामध्ये काढून ठेवायचं आणि ते तीर्थ आहे. देवाला स्नान घालतो त्याला तीर्थ असं म्हणतात. आणि हे तीर्थ स्वतः किंवा आणखी लोक जर आपल्याकडे येणार असतील तर त्यांना द्यायचं आहे, आपणही घ्यायचं आहे. म्हणून हे स्वतंत्र एखाद्या भांड्यामध्ये म्हणजेच फुलपात्रामध्ये काढून ठेवावं आणि त्याच्यावर झाकण ठेवावं. शक्यतो चौरंगाच्या खाली ठेवलं तर धक्का लागणार नाही आणि आपल्याला योग्य वेळी ते मिळू शकेल. देवाची मूर्ती आपण वरती ताम्हणात ठेवलेली आहे. आता देवाला वस्त्र व्हायचं आहे. हे वस्त्र म्हणजे कापसाचं वस्त्र आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष वस्त्र देखील वाहता येतं आणि त्याप्रमाणे आपल्या सोयीनुसार आणि उपलब्धतेनुसार धोतर म्हणा, शर्टपीस म्हणा, जे काही वस्त्र आपण ठेवायचं असेल मनात योजलेलं ते त्या ठिकाणी चौरंगावर पण कलशाच्या मागे ठेवायचं आहे. आणि त्याचप्रमाणे कापसाची वस्त्र देखील देवाला व्हायची आहेत. वेदसूक्त समायुक्ते यक्षसामसमन्विते स्वर्णवर्णप्रदे देव गृह्येतां वाससी त्वया श्री सत्यनारायणाय नमः. वस्त्रं समर्पयामि. वस्त्रार्थे प्रत्यक्षवस्त्रं कार्पासवस्त्रं वा समर्पयामि. तसंच सत्यनारायणाच्या अंगभूत असणारी महालक्ष्मी आहे, त्या महालक्ष्मीसाठी देखील वस्त्र ठेवण्याची म्हणजे ब्लाऊज पीस ठेवण्याची पद्धत आहे. तर त्याकरताही त्या अक्षता व्हायच्या आहेत. महालक्ष्मी नमः वस्त्रं समर्पयामि. आता देवाला गंध लावायचे. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यतां. श्री सत्यनारायणाय नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. यानंतर देवाला अक्षता व्हायच्या आहेत. अक्षताश्च सुरश्रेष्ठ कुंकुमाक्ता सुशोभिताः मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वरो. श्री सत्यनारायणाय नमः. अलंकारार्थे अक्षतान् समर्पयामि. आता श्री सत्यनारायणाच्या अंगभूत असणारी जी महालक्ष्मी आहे त्या महालक्ष्मीला म्हणून हळदी कुंकू व्हायचे. हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी
सर्वालंकारमुख्या हि देवीत्वं प्रतिगृह्यतां. नंतर कुंकू व्हायचं. हरिद्राचूर्णसंयुक्तं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकरणं सर्वं देवीत्वं प्रतिगृह्यतां. श्रीमहालक्ष्मी नमः. हरिद्रां कुंकुमं सौभाग्यद्रव्यं समर्पयामी. त्यानंतर देवाला अष्टगंध, शेंदूर, अबीर म्हणजे बुक्का हे सर्व व्हायचे. कस्तूर्याद्याश्च ये गंधा पूजार्थन्ते मया हृताः अनेकगन्धसंयुक्ताः प्रीत्यर्थं प्रतिगृह्यतां. श्री सत्यनारायणाय नमः. नानापरिमलद्रव्याणि समर्पयामि. आता यानंतर आपल्याला जी काही फुलं मिळालेली असतील, उपलब्ध झालेली असतील, ती फुलं देवाला व्हायची. फुले वाहताना फुलाचे देख हे देवाकडे करायचे हे पुन्हा एकदा लक्षात ठेवायचं. माल्यादीनि सुगंधीनि मादत्यादीनि वै प्रभो मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां. सेवन्तिका बकुलचंपक पाटलाब्जैः पुन्नागजातिकरवीररसालपुष्पैः बिल्वप्रवाल तुलसीदलमालतीभिः त्वां पूजयामि जगदीश्वर हे प्रसीद. या फुलाबरोबर बेल, तुळस आणि दुर्वा असले तर दुर्वा हे पण सत्यनारायणाला व्हायचं आहे. श्री सत्यनारायणाय नमः. ऋतुकालोद्भव यथा संपादित पुष्पाणि तुलसीपत्राणि बिल्वपत्राणि दूर्वांकुरांश समर्पयामी. यानंतर उजव्या हाताने उदबत्ती ओवाळायची, डाव्या हाताने घंटा वाजवायची आणि हे झाल्यानंतर पुन्हा उजव्या हाताने निरांजन ओवाळायचं, डाव्या हाताने घंटा वाजवायची. वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमः आघ्रेयः सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां. श्री सत्यनारायणाय नमः. धूपम् आघ्रापयामि. निरांजन वाळायचं. साज्यंच वर्ति संयुक्तं वह्निना योजितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यतिमिरापहो. श्री सत्यनारायणाय नमः. दीपं दर्शयामि. त्यानंतर चौरंग आणि आपण याच्यामध्ये योग्य ती जागा करून तिथे पाणी टाकून चौकोन करायचा आणि त्याच्यावर प्रसाद म्हणून जो आपण देणार आहोत आणि घेणार आहोत म्हणजे ज्याला व्यवहारामध्ये शिरा म्हणतात, तर तो प्रथा असेल त्याप्रमाणे जेवढा केलेला असेल तेवढा सर्व किंवा एखाद्या वाटीमध्ये आणून ठेवायचा आणि त्याच्या नैवेद्य या ठिकाणी दाखवायचे. खाली चौकोन करायचा, त्याच्यावरती नैवेद्याची वाटी म्हणा किंवा पातेलं म्हणा जे काही असेल ते ठेवायचं. त्याच्यात तुळशीपत्र 2-3 ठेवायची आणि उजव्या हातात पाणी घेऊन नैवेद्याभोवती पाणी फिरवायचं आणि हात जोडायचे. घृतपक्वं हविष्यान्नं पायसं सचशर्करं कदलीदुग्धसंयुक्तं नैवेद्यं प्रतिगृह्यतां. श्री सत्यनारायणाय नमः. नैवेद्यार्थे ये पुरतस्थापित संजीवक नैवेद्यं समर्पयामि. हात जोडायचे. प्राणाय नमः, पानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. नैवेद्याभोवती पुन्हा एकदा पाणी फिरवायचं आणि हात जोडायचं. प्राणाय नमः, पानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. उजव्या हातावरून 4 वेळेला ताम्हाणात पाणी सोडायचं. तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. देवाला गंधफूल आणि अत्तर असं लावायचं फुलासह. करोद्वर्तनं समर्पयामि. आता प्रसादाचं पातेलं जर आणलेलं असेल देवासमोर नैवेद्य दाखवायला, तर त्यातला प्रसाद एका वाटीत काढून घ्यायचा, त्याच्यावर तुळशीपत्र ठेवायचं आणि चौरंगावर देवाजवळ तो प्रसाद ठेवायचा आहे आणि बाकीचा सर्व प्रसाद जो आहे तो घरात घेऊन जायला हरकत नाही. आणि त्यानंतर आणखीन एक वाटी भरून पुन्हा प्रसाद भरून बाहेर घेऊन यायचं आहे. पोथीच्या पूजनाकरता त्याचा वापर करायचा आहे. यानंतर आता चौरंगावरचे जे 4 विडे होते मघा सांगितल्याप्रमाणे ते सगळे विडे देवाला अर्पण करून झालेले आहेत. आता देवाच्या पाठीमागे 2 विडे आणि नारळ वगैरे ठेवलेले आहेत. त्यापैकी आपल्या उजव्या हाताचा जो विडा आहे, नारळ आहे, त्याच्यावर पळीने पाणी घालायचं. पूगी फलं महद्दिव्यं नागवल्ली दलैर्युतं कर्पूरैलासमायुक्तं ताम्बूलं प्रतिगृह्यतां. हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसोः अनन्तपुण्यफलदमतः शान्तिं प्रयच्छ मे.
फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सुफलास्य मनोरथाः। श्री सत्यनारायणाय नमः। मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं वाताम्बुफलं कर्जुरीफलं कृतपूजासाङ्गता सिद्ध्यर्थं सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि। फलार्थे नारिकेलफलं यथा सम्पादितपुरतस्थापित उपलब्धविविधफलानि समर्पयामि। त्यानंतर कापूर लावायचा आणि ओवाळायचा. डाव्या हाताने घंटा वाजवायची. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। श्री सत्यनारायणाय नमः। कर्पूरार्तिकदीपं दर्शयामि। यानंतर आता हातात गंध, अक्षत, फूल, तुळशीपत्र असं घ्यायचं. उभं राहायचं. पाटाच्या खाली उतरून स्वतः एकटेच बसले असेल तर एकट्याने, दोघं बसले असतील तर दोघांनी 1, 3, 5 अशा यथाशक्ती प्रदक्षिणा घालायच्या आणि नंतर हातातलं गंध, अक्षत, फूल हे देवाला व्हायचे. या ठिकाणी आणखीन एक सूचना देणं महत्त्वाचं आहे. ती म्हणजे जर दोघंही जण पूजेला बसलेले असतील आणि पुरुषाचं जे उपरण आहे त्याच्यावर आणि बाईंनी म्हणजे सुवासिनीने, पत्नीने पूजा करताना घेतलेला जो अंगावर शेला असेल, या दोघांची जर गाठ मारलेली असेल तर प्रदक्षिणा घालताना अडचण उत्पन्न होते. म्हणून शेला आणि उपरणं पाटावर काढून ठेवायचं आणि मग प्रदक्षिणा घालायच्या. आणि नंतर प्रदक्षिणा घालून नमस्कार झाल्यावर मग पुन्हा तो शेला किंवा उपरणं ज्यांनी त्यांनी आपल्या अंगावर स्वीकारायचे. यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे। श्री सत्यनारायणाय नमः। प्रदक्षिणां समर्पयामि. यानंतर देवाला आता साष्टांग नमस्कार पुरुषांनी करायचा आहे आणि पत्नीने त्यांच्या पद्धतीने नमस्कार करायचा आहे. नमस्सर्वहितार्थाय जगदाधार हेतवे साष्टांगोऽयं प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः। श्री सत्यनारायणाय नमः। प्रदक्षिणापूर्वक नमस्कारं समर्पयामि. हातात गंध, अक्षत, फूल, तुळशीपत्र घेऊन पाटावर बसायचं आणि प्रार्थना करायची. आत्तापर्यंत आपण ही जी पूजा केली मनोभावे, त्या पूजनाची सांगता म्हणून ही प्रार्थना आहे. जर काही आपण नवसाने ही पूजा बोललेली असेल तर प्रार्थना झाल्यानंतर मनामध्ये त्या नवसाचा उल्लेख करून ही यथाशक्ती पूजा केली जी आहे ती मान्य करून घ्यावी असं सांगावं. आवाहनं न जानामि न जानामि तवार्चनं पूजाञ्चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्षस्व परमेश्वर. गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्तिः पुण्याच्च तव दर्शनात्. अपराधसहस्राणि क्रियन्ते अहर्निशं मया दासोऽहमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर. मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे. रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि. पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे. याशिवाय अधिक काही प्रार्थना करायची असेल, ते मागणं मागायचं असेल तर मनोमन त्याचा उच्चार करून हातातलं गंध, अक्षत, फूल, तुळशी देवाला व्हायच्या आणि नमस्कार करायचा. श्री सत्यनारायणाय नमः. प्रार्थना प्रांजलीं समर्पयामि. आता उजव्या हातावरून रिकाम्या ताम्हात पाणी सोडायचं. अनेन कृत षोडशोपचारैः पूजनेन श्री सत्यनारायणः प्रीयतान्न मम. तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु. आता याच्यानंतर आपल्याला 108 किंवा 1000 नावांचं वाचन करून देवाला तुळशीपत्र व्हायची आहेत. ही तुळशीपत्र कशी व्हायची तर प्रत्येक नावाला एक एक तुळशीपत्र देवाला वाहिलं गेलं पाहिजे अशी त्याची पद्धत आहे. परंतु पुष्कळ वेळा असं होतं की वाचणाऱ्याला नेहमीची सवय असते आणि तुळशी वाहणाऱ्याला नेहमी सवय नसल्यामुळे मागे पडतो. त्यामुळे सोयीच्या दृष्टीने आपण 2-2, 3-3 पानं जरी वाहिली तरी हरकत नाही.
किंवा तुळशीपत्र स्वतंत्र न करता बोखा त्याला आपण म्हणतो असा चा जो तुळशीचा गुच्छ आहे तो जर काढून ठेवलेला असेल तर तो व्हायला आपल्याला सोपा जातो. तुळशीपत्र वाहून झाल्यानंतर पोथीची म्हणजे सत्यनारायणाच्या पूजेची जी कथा आहे त्या कथेची पोथी जी आहे त्या पोथीला सरस्वती असं म्हणतात आणि त्या सरस्वतीची पूजा करायची आहे. ती पूजा करून झाल्यानंतर सर्वांनी कथाश्रवण करायची आहे आणि प्रत्येक अध्यायानंतर देवाला तुळशीपत्र व्हायचं आहे. त्याचप्रमाणे या वेळेला वेणी वगैरे आणलेली असेल तर ती वेणीही देवाला व्हायची आहेत, हार व्हायचे आहेत आणि जी काही विशेष वासाची फुलं वगैरे जी आणून ठेवलेली असतील ती पण या ठिकाणी व्हायला हरकत नाही. कथाश्रवणानंतर भोजनाचा महानैवेद्य दाखवून आरती आणि मंत्रपुष्प असा कार्यक्रम करायचा आहे. गाऱ्हाणं किंवा नवस वगैरे असू द्या, गाऱ्हाण्याचा नारळ गाऱ्हाणं घालून देवाला अर्पण करायचं आहे आणि नंतर तो प्रसाद आपण स्वतः घरात उपयोगात आणायचा आहे. आरती वगैरे झाल्यानंतर गुरुजींनी पूजकाला तीर्थप्रसाद द्यायचा. त्याचप्रमाणे पूजकाने गुरुजींना व नंतर घरातील सर्वांना वेळ असेल तर तीर्थप्रसाद द्यावा. हे सर्व झाल्यानंतर उत्तरपूजा शक्यतो त्याच दिवशी करावी आणि ते शक्य नसेल तर गुरुजींकडून अभिमंत्रित अक्षता घेऊन ठेवाव्यात व दुसऱ्या दिवशी पंचोपचारांनी म्हणजे गंध, फूल, धूप, दीप, नैवेद्य याप्रमाणे उत्तरपूजा करून आरती मंत्रपुष्प म्हणून गुरुजींकडनं आपण ज्या अक्षता घेतलेल्या आहेत मंत्रून त्या गणपतीला त्याचप्रमाणे नवग्रहांना व्हायच्या आहेत आणि देवाला फूल व्हायचं आहे आणि सगळ्याच आवाहित देवतांना आपण निरोप द्यायचा आहे. आता याच्यानंतर विष्णू सहस्रनामानी सुरुवात होऊन 1000 तुळशीपत्र किंवा 108 तुळशीपत्र वाहण्याकरता सहस्रनाम किंवा अष्टोत्तरशत नामावली या ठिकाणी म्हटली जाणार आहे. ज्याप्रमाणे आपल्याला तुळशी उपलब्ध असतील त्याप्रमाणे ती तुळशीपत्राकरता 1000 नावं वापरावीत किंवा अष्टोत्तरशत नामाचा वापर करावा.